भेंडा येथील पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध संतांच्या उपस्थितीत देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करून आजपासून उत्सवास प्रारंभ करण्यात आला। यावेळी हनुमान टाकळी देवस्थानचे आप्पा महाराज, सुनीलगिरी महाराज, रमेशानंदगिरी महाराज, ऋषीनाथगिरी महाराज, नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे उपस्थित होते। या उत्सवाच्या निमित्त 5 दिवस कीर्तन महोत्सव होणार असून हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटे 5 वाजता भव्य हनुमान जन्म सोहळा होणार आहे व त्यानंतर काल्याच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे। गणपती स्मरणं वक्रतुंड महाकाय हृदयारविंदये भवां भवामि सहितं नमामि परपूर पवन सुत हनुमान की जय, रामचंद्र भगवान की जय। यानंतर एक विशेष काही अध्यापक आणि शिक्षकांना पूर्वीचं आपण पत्र्यामधलं जे मंदिर पाहिलं तर तिथे बजरंगबलीचं तेज होतंच, पण बजरंगबलींनी सगळ्यांच्या कानात सांगितलं की आता किती दिवस मला पत्र्यात ठेवता, आता आमच्या नावाचा जरी उल्लेख केला पण सगळ्यांच्या कानात सांगितलं आणि सगळ्या मिळून हा हा म्हणता ते मंदिर तयार झालं। मंदिराची सगळी उभारणी सुद्धा असं वाटतं फार वर्षाचं मंदिर आहे, दाक्षिणात्य सगळं आपली डिझाईन आहे मंदिराची आणि त्या पद्धतीने मंदिर तयार झालं। आणि मंदिर झाल्यानंतर आता महाराज नेहमी सुनीलगिरी महाराज सांगतात मंदिर 3 शब्द आहे, म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता। जिथं मंगलता, दिव्यता, रम्यता असते त्याला मंदिर म्हणतात, म्हणून मंदिराची याच्याकरता आवश्यकता आहे। देश सुजलाम सुफलाम व्हावा, देशातली सर्व जाती धर्मातील जनता ही सुसंवादाने राहावी आणि सर्वांना आनंद प्राप्त व्हावा याच्याकरता मंदिराची निर्मिती असते आणि तिथली उपासना टिकवणं। सियावर रामचंद्र भगवान की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय। अरे बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय। तर आज अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातलं असलं भेंडा या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमान तीर्थक्षेत्र दक्षिणमुखी हनुमान या ठिकाणी हनुमान जयंती उत्सव आज प्रारंभ झालेला आहे। देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होऊन आज या हनुमान जयंती उत्सवास प्रारंभ झालेला आहे। माझ्यासोबत काही या ठिकाणी श्रीराम भक्त आहेत, बापू शेठ नजन आहेत, यांच्याशी आपण या ठिकाणी आज जाणून घेतो कशा पद्धतीनं हा जो हनुमान उत्सव आहे साजरा होणार आहे। जय श्रीराम। संत नागेबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भेंडा नगरीमध्ये दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये आजपासून सप्ताहाला सुरुवात झालेली आहे। परमपूज्य महंत गुरुवर्य या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या पवित्र शुभ हस्ते आज धर्मध्वजारोहण होऊन कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। या ध्वजारोहणाच्या या कार्यक्रमासाठी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विठ्ठलभाऊ लंघे हेही उपस्थित होते। त्याचप्रमाणे गुरुवर्य हरिभक्तपरायण आप्पा महाराज, हरिभक्तपरायण महंत सुनीलगिरीजी महाराज, महंत रमेशानंदगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे या ठिकाणी अंकुश महाराज कादे व संत भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये आज धर्मध्वजारोहण सोहळा होऊन कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। रोजचा या ठिकाणी कीर्तन 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन होईल। 5 दिवस कीर्तन महोत्सव होऊन सगळ्यात महत्त्वाचा हनुमान जन्मोत्सवाचा जो मुख्य दिवस आहे त्या दिवशी पहाटे गंगाजलाने अभिषेक होईल, कावडीची मिरवणूक होईल, त्यानंतर हनुमंतरायाचा अभिषेक होईल। अतिशय पहाटचा जो कार्यक्रम असतो तो अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम असतो। त्याचनंतर शनिवार दिनांक 12/4/2025 रोजी 9 ते 11 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होईल। काल्याचं कीर्तन
हरिभक्तपरायण महंत बालयोगी अमोलजी महाराज वाकोडी संस्थान यांचं काल्याचं कीर्तन होईल। रोजचे अन्नदान करणारे दानशूर अन्नदात्यांचं रोज कार्यक्रमानंतर अन्नदान आहे। या सर्व अन्नदात्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी आमच्या या श्रीराम सेवा मंडळाचे सर्व सदस्य अतिशय धडाडीनं या ठिकाणी कार्य करतात। तन मन धनाने या ठिकाणी रोजची सेवा करतात। स्वच्छतेचं काम वाढण्याचं काम असेल सर्व मंडळी ही करतात। त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय यशस्वी होण्यामध्ये या सर्व मंडळींचं योगदान आहे, ग्रामस्थांचं विशेष योगदान आहे। की आसपासची जी गावं आहेत, देवगाव असतील, सौंदाळ असतील, भेंडा खुर्द असतील, या सर्व गावांचाही खूप मोठा समावेश सहभाग या कार्यक्रमाच्या निमित्ताने असतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करेन ज्ञानेश्वर उद्योग समूहाचं मोठं योगदान असतं। त्याचप्रमाणे संत नागेबाबा मल्टीस्टेट कडभाऊ काळे यांचंही योगदान असतं। समता रुरल मल्टीस्टेट, सिद्धिविनायक पतसंस्था, मारुतराव घुले पाटील पतसंस्था या सर्वांचं योगदान असतं। त्याचप्रमाणे परिसरातील भाविक भक्तांना जाहीर आवाहन करू इच्छितो की या कार्यक्रमाचा, ज्ञानदानाचा, अन्नदानाचा आणि हनुमान भक्तीचा आपण सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, अशी सर्व श्रीराम सेवा मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो। जय श्री